रावेर तालुक्यातील वाघोला येथील श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ आणि या संस्थेने चालवलेले प्रकाश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा म्हणजे नावाप्रमाणेच शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे आहेत। या संस्था आणि शाळेचा हिरक महोत्सवी वर्षाची सुरुवात नुकतीच एका शानदार कार्यक्रमात झाली। 14 सप्टेंबर 1965ला सुरू झालेल्या या संस्था आणि शाळेला नुकतीच 59 वर्ष पूर्ण झाली आहेत। 60वे वर्ष म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष। या वर्षात विविध शैक्षणिक उपक्रम साजरे करण्याचा या संस्थेचा आणि शाळेचा मानस आहे। ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ विचारवंत निळकंठजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऐनपूरचे सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JB अंजने तसेच फैजपूरच्या विभागीय पोलीस अधिकारी आणि IPS ऑफिसर अन्नपूर्णा सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। शाळेचे सर्वच माजी मुख्याध्यापक, सर्व माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आतापर्यंत इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेले सर्व विद्यार्थी यांचा हृदय सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष सर्वश्री प्रल्हाद महाजन, उपाध्यक्ष श्रावण महाजन, चेअरमन DK महाजन, व्हाईस चेअरमन विजय पाटील यांच्यासह सर्वच संचालक मंडळाचे उत्कृष्ट नियोजन, मुख्याध्यापक VS महाजन, पर्यवेक्षक RP बडगुजर सर यांच्यासह सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या नियोजनाची केलेली काटेकोर अंमलबजावणी यामुळे कार्यक्रम अतिशय शानदार आणि उत्कृष्ट झाला। इयत्ता 4थी 5वीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी सादर केलेले वेलकम गीत आणि इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थिनींनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळ्या या देखील या सर्व कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरल्या। बघूया या शानदार कार्यक्रमाचा वृत्तांत आपलं रावेर मीडियाच्या श्रोत्यांसाठी, दर्शकांसाठी। माझे नाव भावना सुनील गोराडकर। मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये हिरक महोत्सव हा साजरा केला गेला। त्या निमित्ताने आम्ही रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। आम्हाला विषय मिळालेला होता स्त्रियांवर आजचे जे परिणाम आहे त्यांच्यावर ते बलात्कार होतात आणि हे सगळं आपण कसं थांबवायला पाहिजे। आम्ही या रांगोळीमधून ते सादर केलेलं आहे की आजकाल छोट्या छोट्या मुलींवर कसे बलात्कार आणि कसे त्यांच्यावर अत्याचार करत आहे हे आपण कसे थांबवू शकतात ते आम्ही त्याच्यावर रांगोळीबद्दल सांगितलेलं आहे। त्यात रांगोळीमधून आम्ही हा संदेश देत आहे की मुलींवर कसे संरक्षण करायचं मुलींचं आणि हे कसं थांबवलेलं गेलं पाहिजे ते सांगितलेलं आहे। नाव प्राची सुधाकर घाटे। मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी प्रकाश विद्यालय या शाळेत शिकत आहे। आता लहान मुलीवर सुद्धा ही वाईट लोक अत्याचार करणं सोडत नाही आणि म्हणून आम्ही ही रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। त्यामध्ये मी व माझ्या मैत्रिणी आम्ही खूप साऱ्या रांगोळ्या काढल्या आहेत। त्यातून आम्ही असा संदेश देत आहोत का आता हे अत्याचार थांबले पाहिजे, यावर कोणी आवाज उठवलाच पाहिजे आणि हे असं आता व्हायलाच नको। म्हणजे आता तर लहान मुलींना सुद्धा हे लोक सोडत नाहीत। आता थोडे दिवसच झाले एका डॉक्टरवर त्यांनी अत्याचार केला। त्यांच्या आई वडिलांनी तिला काय म्हणून शिकवलं असणार, तिचे काय स्वप्न असणार ते सुद्धा त्यांनी विचार केला नाही थोडासाही आणि त्या मुलीवर त्यांनी इतका घाणेरडे अत्याचार केला की आपण सोचलं तरी तर आपण असं थरकं सुटतं आपल्याला। तर त्या मुलीला तिच्यावर अत्याचार झाला तेव्हा काय वाटलं असणार। विद्यालयामध्ये हिरक महोत्सव हा
हा साजरा करण्यात आला आणि त्याच निमित्ताने आम्ही सर्वांनी रांगोळीद्वारे विज्ञानातील आपल्या जीवनातील महत्त्व हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानाचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. विज्ञानामुळे भयानक अशा रोगांवर आपण उपचार मिळवू शकतो. विज्ञानामुळेच भारताने चंद्रावर त्याचा पाऊल ठेवला आणि विज्ञानामुळे जे अशक्य नव्हतं ते सुद्धा शक्य झालं आहे. आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया हे विज्ञानच आहे.